बच्चू कडू यांच्या जनशक्ती कार्यालयासाठी दिलेली जागा ही रद्द करण्यात आली। सरकारच्या निर्णयामुळे आता बच्चू कडू नाराज झाले आहेत। एकनाथ शिंदेंचा निर्णय फडणवीसांकडून रद्द करण्यात आलाय। भाजप हा विषारी नाग आहे। बच्चू कडू यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। बाप मेला तरी बेहत्तर नेता जिवंत राहायला पाहिजे। बापाले पायदळी तुडवायचं, नेत्याचे झेंडे घेऊन मिरवायचं, अशी मानसिकता निर्माण करतं हे राजकारणी लोक आहे। आणि आमच्या लोकांना ते समजत नाही। ज्या मायेनं 9 महिने पोटात तुम्हाला ठेवलं ती माय आमची अडचणीत आहे, ती दुःखात आहे, तिचे स्वप्न पूर्ण होत नाही आणि आम्ही हे साले नेत्यांचे झेंडे घेऊन, पार्टीचे झेंडे घेऊन मिरवत राहतोय। नाक तर कसं आहे, कम से कम उपचार करता येतं, हे उपचार करायची वेळच आणत नाही ना। तुम्ही सांगा, आज शिंदे साहेबाला आणि अजितदादाला गोपनीय विचाराबरोबर बैठकीत घेऊन ते काय म्हणतं तर ते तुम्हाला सांगन का हे किती विषारी आहे म्हणून, पण ते बोलू शकत नाही। ईडी आहे अंगावर वरते तलवार, इकून निघाले का तिकून तलवार मारलीच होय, पाय छाटणार, मुंकई छाटणार, धड शिल्लक राहील ना। बोल सकते हो ना चल सकते हो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।